नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा होणार आहे. आप्पीचा हात हा अर्जुनच्या हातात असणार आहे. अर्जुनने आप्पीचा हात पकडलेला असणार आहे. तर त्याचबरोबर अमोलने हॉटेल मूनवाला डिनर डेट आप्पी अर्जुनसाठी प्लॅन केलेली असणार आहे. आणि तो डेट प्लॅन करताना त्याला कोणी कोणी मदत केली, नक्की काय काय झालं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आप्पी झोपलेली असते. अर्जुन उठलेला असतो. आवरून तो मोबाईल घेण्यासाठी येतो आणि तो मोबाईल घेणार असतो. तेवढ्यात आप्पीचा हात त्या मोबाईलवरती पडतो. तर आप्पीचा हात आता उचलणं बाजूला गरजेचं असतं. आप्पी झोपलेली असते. मग अर्जुन अलगद आप्पीचा हात उचलतो आणि दुसऱ्या हाताने मोबाईल पकडतो आणि आप्पी जागी होते. आप्पी डोळे उघडून पाहते तर अर्जुनने तिचा हात पकडलेला असतो. म्हणजे अर्जुनच्या हातात तिचा हात असतो. आणि मग ते अर्जुनला म्हणते, अर्जुन. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की अगं, मी माझा इथला मोबाईल घेत होतो आणि तुझा हात तिथे होता. त्यावेळेस आप्पी म्हणते, मोबाईल तर तुझ्या हातात आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तसं काही समजू नकोस तू. आप्पी म्हणते, काय समजू नको, तू मला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नव्हती. तो म्हणतो की तुझी झोपमोड होऊ नये ना म्हणून असं केलं. आप्पी म्हणते, नको करूस असं तू. मोबाईल घ्यायचा होता ना तुला, मला उठवायचं होतं आणि दिला असता मी मोबाईल तुला. चुकून माझा हात त्याच्यावरती पडलेला होता ना. आप्पीचं असं म्हणणं असतं की तू आता अति जवळ यायचं नाटक पण करू नकोस माझ्या, असं अर्जुनला ती सांगत असते. कारण वारंवार अर्जुन तिला सांगत असतो की माझं आर्याशी लग्न जमले, आर्याशी साखरपुडा हे झाला आहे आणि त्याचबरोबर मी आता परत अडकू शकत नाही. पण आप्पीचं म्हणणं असतं की जर नियतीच्याच मनात असेल की आम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे तर काहीच हरकत नाही. मग नियतीने आम्हाला एकत्र आणलं तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत, असं आप्पीचं म्हणणं असतं. परंतु अर्जुनचं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मला आणि त्याचबरोबर अर्जुनला एकत्र जर नियतीने आणलं तर मी यायला तयार आहे, कारण मला राहायला काहीच प्रॉब्लेम नाही, असं आप्पीचं म्हणणं आहे. तर इकडे आता आप्पी आणि अर्जुन आवरून तयार होतात, ऑफिसला जायला निघतात. तर इकडे छोटे सरकार म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अमोल हा दीपूकडे येतो आणि दीपूला म्हणतो की दीपू मामा, मला तुला सांगायचं आहे. दीपू मामा म्हणतो, काय झालं? तेव्हा हा सांगू लागतो की आता कसं आहे माहिती आहे का, माझे आणि बाबा आहेत ना, ते माझ्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांना असं वाटतं आहे की त्यांनी माझ्यासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणून ते एकत्र येत आहेत. अदरवाईज त्यांना त्यांना त्यांच्यासोबत एकमेकांसोबत राहण्याची इच्छाही नाही. हे ऐकल्यानंतर इकडे दीपू म्हणतो, हे कोणी सांगितलं तुला? तेव्हा अमोल सांगतो की मला हे सगळं जे सांगितलेलं आहे ना, हे सगळं त्यांनीच दोघांनी सांगितलं आहे. अर्जुन इकडे दीपू म्हणतो की काय आहे यांचं, ह्यांना कळत पण नाही आहे का पोराला काय सांगायचं काय नाही सांगायचं. इकडे दीपूला मात्र राग येत असतो. तो म्हणत असतो, जरा आतीच चाललं आहे यांचं, त्याला काही ही गोष्ट पटतच नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सगळी तयारी असते आणि दीपू म्हणत असतो की काय आहे. तेवढ्यात मोना तिथे येते आणि मोना म्हणते की मला ना डेटवर जायचं आहे, आपण जाऊया ना. आणि इकडे दीपू आणि अमोल विचार करत असतात की नक्की काय झालं आहे, नक्की कशासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि माझ्या आईबाबांना एकत्र यायचंच नसेल तर मी काय करणार, असं तो बोलत असतो. त्यावेळेस दीपू मामा म्हणतो की काळजी करू नको अमोल. आणि तेवढ्यात मोनाने डेटचा विषय काढलेला असतो आणि लगेच अमोल म्हणतो की ही भारी आयडिया आहे. आता मामाने सांगितली ना आपल्याला, ती म्हणजे खरंच भारी आयडिया आहे. आपण या गोष्टीचा विचार करूया. म्हणजे आईबाबांना आपण डेटवर पाठवूया. जसं की तिकडे आसगावला असताना ते दोघंजण हॉटेल मूनवाल्याच्या डेटवर जायचे, तसं आपण त्यांना तिकडे डेटवर पाठवूया, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता अमोल आणि त्याचबरोबर दीपू सगळी तयारी करतात. अमोल म्हणतो की माझ्या फ्रेंड्सना बोलवतो. त्याचबरोबर तो मोमाला म्हणतो की मोमा तू पण मदत करायची. त्यावेळेस ती म्हणते की काय, आम्ही फक्त कामच करायचे का इथं? तेव्हा अमोल म्हणतो, हे बघ, तू जर आत्ता मदत केली ना मला आणि बाबाच्या डेटसाठी, तर तुझ्या आणि मामाच्या डेटचं मी प्लॅन करेल, असं तो मोनाला सांगू लागतो. आता मोनाकडे काहीच ऑप्शन राहत नाही, कारण काही करून तिला हे करायची इच्छा नसते. तिला वाटतच नसतं की हे दोघं डेटवरती गेले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अमोलची जोरदार तयारी चाललेली असते. हॉटेल मुनवालाचा सेटअप हे सर्व त्यांनी दीपूला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर तो बापूंकडे आणि कदमांकडे येतो आणि तो म्हणतो की असं असं करायचं आहे. तेव्हा ते दोघं म्हणतात की नाही, काय गरज आहे हे सगळं करायची. अमोल म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय तर
मी माझ्या आईबाबांची डेट कधी बघितली नाही आहे. आसगावला असताना ते दोघं जायचे. माझे आईबाबा प्रेमाने राहत नाही आहेत हे मला माहिती आहे. आणि तुम्हाला पण वाटतं ना तसंच, की ठीक आहे जे चाललं आहे ते चालेल असू द्या. आणि तो नाराज होतो. तेव्हा कदम म्हणतात की नातवाला नाही म्हणायची कोणाच्यात हिंमत आहे? कोणीच म्हणू शकत नाही नातवाला नाही. कारण काही झालं तरी नातवाच्या इच्छा पुरवणं हेच खरं तर आनंद असतो. आणि या वयात आत्ता मी माझ्या नातवाला नाही म्हणूच शकत नाही असं कदम म्हणू लागतात. तर इकडे अमोल म्हणत असतो की हो. आणि अमोलचं सगळं हे प्लॅनिंग फुल झालेलं असतं. आणि मग किचन डिपार्टमेंट बापूंकडे आणि कदमांकडे दिलेलं असतं. अमोलचे मित्र आलेले असतात. सगळे छान तयारी करत असतात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आता ही लढाई आहे. अर्जुन इकडे अमोल म्हणत असतो की माझे बाबा एकत्र येणार नाहीत म्हणून त्याने विषय सोडून देणार असतो. तेव्हा दीपाने सांगितलेलं असतं अर्ध्यातच लढाई हारला तोय, आपल्याला लढाई जिंकायची. मग अमोल जास्त जोमाने तयारीला लागतो. आता लढाई जिंकायची म्हणजे लढाईसाठी चांगली तयारी तर पाहिजे ना, हा अमोलचा विचार असतो. आणि इकडे कदम म्हणतात आणि कदम आणि बापू म्हणतात की आज तुझ्या आईबाबांच्या आवडीचं मेथीची भाजी, त्याचबरोबर फिरणी, अळूवडी, चपाती, बटाट्याची भाजी हा सगळा मेनू केला जाणार आहे. तर इथे आपल्याला घरचा स्वाद असलेलं जेवण हॉटेल मुनवाल्याला मिळणार आहे असं सांगितलं जात असतं. छान असे डेकोरेटरवाले बोलवले जातात. त्यांच्याकडून सेटअप लावून छान अशी तयारी केली जाते. टेरेसवरती असं रोमॅन्टिक डेटचं छान असं प्लॅनिंग केलं जातं. आणि जेव्हा आता आप्पी आणि अर्जुन, आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो. तिथे चिंचुके उशीर आलेले असतात. चिंचुकेंना तो काहीच बोलत नाही. चिंचुके म्हणतात की कसं आहे माहिती आहे का अर्जुन साहेब, तुम्ही ना अमोलला भेटलाय, अमोलसोबत राहताय ना तेव्हापासून जरा जास्तच खुश असतात. तसं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो, 7 वर्ष मी हे सुख अनुभवलं नव्हतं. मला खूप भारी वाटतंय. तो माझ्या खुशीत असतो. आणि बापाची माया, प्रेम त्याच्यातली उभ आहे ना वेगळीच असते. त्यावेळी चिंचुके म्हणतात बरोबर आहे. हे ना खरंच मी बघितलंय तुम्ही किती त्रासात होता, आत्ता खुश आहात. पण साहेब तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही अमोलला फसवताय ना. किती जरी केलं तरी तुम्ही अमोलबरोबर अमोलसमोर नाटक करताय. म्हणजे अमोलला फसवताय. तुम्ही ना क्लिअर का राहत नाही आहे, तुम्ही आणि प्रॉब्लेम का सोडवत नाही आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का, जेव्हा अपर्णा मॅडम तुम्हाला सोडून गेल्या होत्या तेव्हा आर्या मॅडमने तुम्हाला साथ दिलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मोना आता रुपालीला कॉल करून सांगते. ती म्हणते की यांची डेट होणार आहे आणि तुम्ही तिकडे राहून काय करताय. त्यानंतर आर्या म्हणते की तुम्ही असं करा, तिकडे राहायला जा. हा प्लॅन ठरतो. इकडे अर्जुन आप्पी घरी आलेले असतात आणि ते पाहतात तर कोणीच नाही. अर्जुन म्हणतो की कसं काय असं, कुठे गेले हे सगळे. आप्पी म्हणते तसं तर जात नाहीत, मला सांगितल्याशिवाय पण काय माहिती. तेवढ्यात अमोल खाली येतो आणि म्हणतो चला सरप्राईज आहे. आप्पी म्हणते तू सरप्राईज म्हणले की पोटात गोळाच येतो रे माझ्या अमोल. अमोल म्हणतो की तसं काय नाही, चला लवकर. आणि मग त्या दोघांना घेऊन जातो. वरती सगळी तयारी झालेली असते. सगळे वेलकम हॉटेल मुनवाला असं करतात. आप्पी अर्जुनचं वेलकम करतात हॉटेल मुनवालामध्ये आणि सांगतात की ही डेट आम्ही तुमच्यासाठी प्लॅन केली आहे. थँक्यू.